भाद्रपदाचा महिना आला, गुलाबाई गुलाबाई खाऊस काय, नाही जिंकलं तर देऊस काय। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी ना पियाच्या केसांना जे आहे मी चंपी करते। काल रात्रीच करायची होती, वेळ होता सगळं काही, पण मी यासाठी नाही केली कारण तिला ना जरा कोल्ड जे आहे ते झालेलं आहे, नाक जाम आहे अगदी। सो तेल वगैरे जर अजून जास्त बॉडीला किंवा केसांना लावलं तर ते अजून जास्त इन्क्रीज होतं, त्यामुळे मी काही लावलं नाही। आणि वॉश करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण संडे आहे, उद्यापासून स्कूल राहील आणि मग सकाळी स्कूलच्या दिवशी कारण तिचे केस बऱ्यापैकी थोडे मोठे आहेत तर लवकर सुकत नाही आणि मग मी ड्रायर वगैरे जास्त यूज करत नाही, खूप गरज पडली तरच यूज करते। सो म्हटलं उद्या मंडेला धुण्यापेक्षा आजच तिचे हेअर जे आहे दुपारी धुवावे आणि जेणेकरून थोडं ऊन पण राहील तेव्हा धुईल, म्हणजे तिला अजून जास्त जे आहे केस लवकर ड्राय पण होतील आणि एक्स्ट्राचं अजून कफ वगैरे ते जास्त वाढणार नाही। म्हणून आता जे डिसिजन घेतलं मी, आता ऑइलिंग करावं असं केसांना। आणि मी तिला जे माझ्यासाठी ऑइल बनवते ना तिच्या केसांना पण सेम मी तेच यूज करते आणि पियाचे पप्पासुद्धा तेच ऑइल लावत असतात। छान आहे म्हणजे, आणि त्याचं काही स्मेल वगैरे असं जास्त येत नाही। त्यामध्ये जे रोजमेरी मी टाकत असते ना तर त्यामुळे एक असं मस्त छान असं शांत मस्त वास येत असतो त्याच्यामधून, आणि एवढं काही आपण वेगळं ऑइल लावलं असं काही वाटत नाही त्या म्हणून। आणि तिलाही मी नेहमी जसं मी जे बनवून लावायला लागली ना केसांना, माझ्या केसांना, तसंच मी तिला लहानपणापासून तेच ऑइल यूज करते आणि छान रिझल्ट येतो। आणि बऱ्याच वेळा मला कमेंट येते की आमचे केस खूप गळतात वगैरे वगैरे। मी जर तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे हार्ड वॉटर आहे आणि त्यामुळे एवढे इकडे प्रॉब्लेम आहेत ना केस गळायचे की कितीही तुम्ही काहीही ट्राय केला केस जे आहे ना गळणं थांबत नाही। पण लकीली आमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम होत नाही। 2-3 ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी फॉलो करते आणि त्यामुळे मला खूप छान रिझल्ट याचा मिळतोय। लवकरच तुमच्यासोबत डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेल मी, प्रोसेस चालली आहे माझी आणि होप सो तो व्हिडिओ तुमचा फार हेल्पफुल जो राहील ना, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल होईल असं मी अपेक्षा करते। तर चला, चंपी माझी करून इथे झालेली आहे पियाची। आता 16-17 दिवस झाले आणि हे जे म्हणजे सोफ्याचं कवर जे आहे ते इथे अंथरून म्हटलं काढूया। आणि काय होतं ना, असे थोडे म्हणजे असे कलर असले ना की त्यावर डाग खूप लवकर दिसतात आणि पिया किंवा तिची मैत्रीण वगैरे की ते सोफ्यावरच बसून मोस्ट ऑफ द टाईम खेळत असतात। सो बाहेर जा, घरात या आणि तेच पाय तसेच ठेवा, आणि असा कलर असला ना जरा लवकर खराब दिसायला लागतं। पण लकीली याचा कापड असा आहे ना की तुम्ही वॉश करताना, मी पहिला मुद्दा निरम्यामध्ये जे असतं ना, निरमा पावडर असतो बघा, तर त्या पावडरमध्ये कधीही मी असे सोफ्याचे कवर, कुशन कवर वगैरे भिजवत घालत नाही। मी नेहमी इझी असतं ना जे आपण स्वेटर वगैरे धुण्यासाठी यूज करतो तेच मी यूज करते। आणि याचा कापड असा आहे ना की काही पण कसलाही डाग त्याच्यावर पडलेला असला, धूळ असू द्या किंवा मग काहीही असलं, चहा वगैरे, तर त्याचा डाग ना खूप लवकर निघून जातो। कापड खूप छान आहे। मी आज परत तुम्हाला लिंक देते, त्या येलोवाल्या सोफा कवरची पण देते आणि हा जो आता मी अंथरते त्याची पण देते। हा ग्रे कलरचा जो सोफा कवर आहे ना, म्हणजे जसा आम्ही हा सोफा घेतला होता 3 वर्षापूर्वी तसं मी याला जे आहे रेग्युलर यूज करते, 2 आठवड्यातून वॉश करते। थोडी साईज त्याची मोठी झाली आहे कारण खूप वेळा वॉश झाला आहे, होडून मी त्याला जे असते असं जेव्हा अंथरते तेव्हा यूज करते, त्यामुळे थोडी साईज वाढली आहे, पण क्वालिटी खूप छान आहे। दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। बरं मला सांगा, तुम्हाला आठवतंय का, भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला, गुलाबाई बोले चला माहेराला, आणि गुलाबाई गुलाबाई खाऊस काय, नाही जिंकलं तर देऊस काय। हे तुमच्याकडे पण सेलिब्रेट व्हायचं का? म्हणजे जेव्हा आपण मुली असताना, आता मला नाही वाटत की गावाकडे बी एवढे ह्या गोष्टीचं क्रेज असेल किंवा होत पण असेल, तर फार कमी जे आहे हे सेलिब्रेशन आता होत असेल। आणि किती मज्जा करायचो ना तेव्हा, सगळ्या मैत्रिणी मिळून रात्री जमायचो आणि सगळं आठवलं मला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात। सो तुमच्याकडे पण असा फेस्टिवल तुम्ही सेलिब्रेट केला आहे का मला नक्की सांगा, आणि ज्यांना नसेल माहिती तर मी त्यांना सांगते। सो आमच्याकडे म्हणजे खानदेशात तरी, बाकी ठिकाणी माहीत नाही किंवा वेगवेगळ्या नावाने हा सेलिब्रेट होत असेल, तर म्हणजे गणपती नंतर ना गुलाबाई गुलोजी, सो गुलाबाई म्हणजे पार्वती आणि गुलोजी म्हणजे शंकरजी। सो ते जे आहे म्हणजे पार्वती जी असते ती शंकराला तिच्यासोबत जी आहे माहेराला घेऊन येते आणि मग तो फेस्टिवल अगदी छोटीशी अशी मूर्ती असते छान,
जी मातीशी बनवली जायची आणि कुंभाराकडे मिळायची ही, आणि मी पण 1-2 वेळा विकत घेतली होती. नेक्स्ट इयरसाठी जपून पण ठेवली होती तिला लहानपणी. जी आहे ना म्हणजे रात्री जागरण जे असतं ना तसं थोडं जायचं, थोडे जे असतात टिपऱ्या वगैरे खेळायचं, थोडा गरबा वगैरे करायचा, थोडे गाणी म्हणायचे, डब्यामध्ये खाऊ घेऊन जायचा आणि जे आहे ना मग जिंकायला लावायचं, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जायच्या, जसं की म्हणजे कोणी मुरमुरे, चिवडा जे आहे, बोरं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या आणायचे. आणि मग असं जे आहे शेक करून त्याच्या आवाजाने समोरच्या सगळ्या मैत्रिणींना आपल्याला ओळखायचं असायचं की माझ्या डब्यात काय, जिंकलं तरी ठीक, नाही जिंकलं तर शेवटी सांगावंच लागतं. सो असा एक छोटासा गेम असायचा. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जागरण करायचं आणि मग त्यांचं जे आहे उद्यापन किंवा विसर्जन वगैरे जे काही असतं ती सगळी प्रोसेस व्हायची. महत्त्वाचं म्हणजे की जी मज्जा असायची ना ती खूप म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे आताच्या आपल्या ज्या आत्ताचं जे जनरेशन चाललंय त्यांना हा एक्सपिरियन्स कधी बघायला मिळणार आहे किंवा एन्जॉय करायला मिळणार आहे. नवरात्र तेवढी असते, पण गुलाबाई चा जो म्हणजे जो फेस्टिवल असायचा आपल्याकडे त्याची मज्जाच काहीतरी वेगळी होती. तुमच्याही आठवणी भरपूर ताज्या झाल्या असतील. मला कमेंटमधून नक्की सांगा तुम्ही कसं कसं एन्जॉय केलं होतं. तर आपल्या लहानपणीच्या किती छान छान मेमरीज आहेत ना, त्याच मी तुमच्यासोबत जरा शेअर केल्या. आताचं जी म्हणजे जनरेशन आहे त्यांचं तर सगळं मोबाईलमध्येच सगळ्या काही गोष्टी होत असतात. एक्स्ट्राचे ॲडव्हान्स त्यांची जी आहे म्हणजे त्यांचा ब्रेन एक्स्ट्राचा ॲडव्हान्स झाला आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांच्या फार वेगळ्या चाललेल्या आहेत, ज्या आपल्या काळामध्ये फार स्लो आणि एन्जॉय करणं ह्या सगळ्या गोष्टी जरा जास्त होतं. आता जरा वेगळ्या पद्धतीने एन्जॉय केला जातो. चला असो, मी जरा माझ्या गार्डनमध्ये आली आहे आणि मी काय करते ना सध्या म्हणजे वरची जी माती असते ना ती मी ओला ठेवण्याचा प्रयत्न करते. तसं मी मोस्ट ऑफ द टाईम मी सायंकाळी किंवा रात्रीच पाणी देत असते, पण बऱ्याच वेळा काय होतं जशी माझ्या गॅलरीमध्ये सकाळून ऊन येतं ना तर वरची माती जरा सुकते. मग मी थोडं थोडं का असे ना वरून जरा पाणी शिंपडून देते, जेणेकरून जास्त कडक जे आहे ते ऊन त्याला लागायला नको. आणि मला आवडतं म्हणजे नेहमी येत राहिली तर मग काही ना काही काम मी करत असते. आणि बरेच झाडं असे असतात ना त्यांच्या रूट्स खूप जास्त डेव्हलप झालेले असतात, तर त्यांचं पाणी रात्री टाकलं तर सकाळी सुकलेलं असतं. तर चला हा छोटासा टूर दिला मी तुम्हाला. आणि म्हणून मी जे असतं ना की ज्यांचं पाणी सुकलंय किंवा जे जास्त घनदाट झाले मग त्यांचं पाणी तर लवकर सुकतंच, मग त्यांना जे आहे मला रात्री पाणी देऊन पण दुसऱ्या दिवशी सकाळी द्यावं लागतं. आणि आलामंडाने खूप छान कवर केलेलं आहे. म्हणजे जे जाणारं प्लांट होतं माझं, जे तुम्हाला लास्टला मी येलो कलरचं फ्लावर दाखवलं, ते जाणारं अगदी जाणारच होतं. ते जास्त पाण्यामुळे, पावसाच्या पाण्यामुळे खूप जास्त झालं होतं, पण मी त्याला रिकवर केलं आणि आता फ्लावरिंग स्टार्ट झाली. म्हणजे अगदी हेल्दी ते परत झालेलं आहे. सो बऱ्यापैकी जे आहे ना मी माझ्या प्लांटला जे आहे जास्ती थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करते. आणि आता सध्या वेळची कमतरता असते म्हणून जरा वेगळ्या गोष्टी ट्राय करत असते आणि तुमच्यासोबतही शेअर करत असते. सो त्यानंतर गार्डनचं आवरून झाल्यानंतर मी आली आहे आता झाडू मारायला. आणि ना मला एक कमेंट आली बघा, मी किचनचा माझा टूर दिला ना त्यामध्ये एकदम मस्त स्वीट आणि सिम्पल कमेंट होती की सगळं काही ठीक आहे पण तू तुझ्या घरामध्ये माठ का यूज करत नाही आणि तुझ्याकडे प्युरिफायर जे आहे वॉटर ते का नाही आहे. तर मी डिस्क्राईब करून त्यांना सांगितलं की जे प्युरिफायर आहे आमच्याकडे हार्ड वॉटर असल्यामुळे खूप लवकर खराब होतं. अगदी 3 महिन्यातच खराब झालं आमचं, मागेच आम्ही इन्स्टॉल केलं होतं, खराब झालं. सो आम्ही परत असं जे आहे कॅनने पाणी आणतो आणि जे आहे ना मग तेच यूज करतो. आणि माठ न यूज करण्यामागचं रिझन असं, ती जी कॅन ठेवली ना तर ती कॅनमध्ये जास्त पाणी मावतं. आणि माठ काय होतं की आता थंड आहे बऱ्यापैकी वातावरण, तर त्यामुळे माठाचं पाणी खूप जास्त थंड होऊन जातं. आणि मग ऑलरेडी असंच कोल्ड वगैरे जे आहे नाक जाम होणं वगैरे वगैरे चालू असतं, तर त्यामुळे जे आहे मी माठ ठेवून देते. फक्त उन्हाळ्यात माठाचा यूज करत असते. मग असं जारमध्ये काढून ठेवते जेणेकरून ते वापरायला बरं पडतं. चला तर हे होतं या दोघांचं जे आहे कमेंट. होप सो ते आता आले असतील आणि त्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल. तो मी कमेंटमध्ये रिप्लाय केला होता त्यांना, पण चला म्हटलं बाकीच्यांनाही प्रश्न पडला असेल तर सांगावं. आणि बेडरूमचं जे काही थोडंफार आवरण होतं माझं इथे झालेलं आहे. रात्री मी कपडे काय करते ना, मला एक कमेंट आलेली की कपडे तू रात्रीची बाहेर ठेवत नको जात जाऊ, चांगलं नसतं. पूर्ण डिस्क्राईब करून सांगितलं होतं त्यांनी मला की का नाही ठेवायचं. सो मी काय केलं, रात्री वेळ नव्हता, सगळे कपडे घेतले आणि काढून फक्त मध्ये घेऊन घेतले. आणि आता सकाळी जे आहे त्यांना मी घड्या वगैरे घालून ठेवून देते. त्यांचं म्हणणं पटलं मला. बऱ्याच गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, पण काही गोष्टी कोणी समजावून सांगितलं तर मला असं वाटतं की ऐकून घ्यावं. लॉस होण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर प्रॉफिट असेल तर आपण त्या गोष्टी ज्या आहे अप्लाय करून घ्यायला पाहिजे. आणि इथे बघा पियाने तिच्या गेम व्हिडिओ म्हणजे गेमचं सेक्शन जे फोल्डर असतं ना त्याला तिने लाईफ ऑफ पिया मग मी नाव दिलं होतं. आणि अशा गोष्टी पिया करत असते आणि मला आश्चर्यचकित करत असते. सो मी तिला मोबाईल देते घ्यायला, तिच्या पप्पांचा ती घेऊन येत असते. आणि माझा मोबाईल तिला मिळत नाही कारण ऑलवेज बिझी असतो माझा मोबाईल. आणि मी तिला सांगितलं आहे की फक्त हाफ आवरच जे आहे
मोबाईल तो दिवसामधून एक वेळा घेऊ शकते, जास्त वेळ घ्यायचा नाही. मम्माला चष्मा लागला तसं तुला पण लागेल आणि मग ह्या गोष्टीला ती जरा घाबरते की मी चष्मा कसा काय वेअर करून स्कूलमध्ये जाऊ, आणि म्हणून मग ती जे आहे हाफ अवर लावते, ती तिला घड्याळमध्ये समजतं जरा टायमिंग. सो मग ती तेवढा वेळ खेळते आणि लगेच माझ्याकडे आणून देत असते ती. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे. बघा ना किती काळजी करते, आणि सगळ्याच मुली आईची जी असतात ना अशीच काळजी करत असतात. सो चला. आणि बघा मला बऱ्याच वेळा कमेंट आली होती, जेव्हा पण मी कढी तुमच्यासोबत सांगते ना की कढी बनवली, तेव्हा मला 1-2 तरी कमेंट येतात की कढीची रेसिपी जी आहे ती शेअर कर म्हणून. तर चला आता तुमच्यासोबत जी आहे नॉर्मल अशी आहे, खूप काही युनिक नाही, नॉर्मल रेसिपी आहे, तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी इथे एका पातेलीमध्ये जे आहे दही घेतलेलं आहे, आणि एवढ्या दहीसाठी ना मी जवळजवळ 1 चम्मच भरून जे आहे ते डाळीचं पीठ घेतलेलं आहे. छान मस्त मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये जे काही लंग्स असतात म्हणजे गिठोड्या वगैरे असतात सगळ्या काढून घ्यायचा. आणि दही जर तुमचं आंबट नसेल ना तर तुम्ही यामध्ये लिंबू सत्व किंवा लिंबू पावडर जे असतं त्याचे 4-5 दाणे टाकू शकतात. माझं दही बऱ्यापैकी आंबट होतं त्यामुळे काही मला घालायची गरज नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की दही आंबटच नसतं तेव्हा टाका. पाणी टाकून मिक्स करून घेतलं. आणि बघा इथे मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाणे टाकून तुम्ही दही जे आहे कढी बनवा, खूप छान बनते. आणि बाकीचं तेच लसूण अद्रक मिरची कढीपत्ता वगैरे. तेलात इथे मी राई घातलेली आहे. आणि त्यानंतर जे आहे ना आपण जे मेथीचे दाणे घेतले होते ना तर ते घ्यायचे, ते याच्यामध्ये टाकायचे. छान तडकले की मग जे आहे आपलं जे काही आपण कापून घेतलेलं आहे हे सगळं यामध्ये टाकायचं, मिरची वगैरे, आणि छान मस्त भाजून घ्यायचं. मी ना नेहमी स्टीलच्या याच्यातच बनवते कढी, आणि थोडं जे जडका जो स्मेल असतो ना, स्मोकी फ्लेवर, तो कढीमध्ये जेव्हा येतो ना तो खूप छान लागतो. आणि कढी म्हणली म्हणजे थोडा भरभरून जे आहे त्यामध्ये हिंग घालायचा. आणि बघा इथे मी प्रत्येक वेळा जाडतेच, माझं म्हणजे असं नाही की माझं जडतं, मी जाडते त्या गोष्टींना. जे लसूण वगैरे थोडे असतात ना थोडे करपू देते मी त्यांना. आणि मग त्यामध्ये हळद आणि जिराचं पावडर, थोडं धण्याचं पावडर घालायचं. आणि आता आपण जे पाणी बनवून घेतलेलं होतं ते सगळे यामध्ये घालायचं. त्यानंतर तुम्हाला किती पातळ कशी कढी पाहिजे आहे तसं त्यामध्ये पाणी जे आहे ते पातेलीच वॉश करून मी टाकत असते. आणि बघा इथे कढी माझी तयार झालेली आहे. एकदम साधी सोपी अशी रेसिपी, प्रत्येक वेळा हीच रिपीट होत असते. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. कोथिंबीर मी लास्टला टाकणार आहे, अजून नाही टाकत, नाही तर मग कोथिंबीर काळी पडत असते. सो पूर्ण एक उकड झाली की कढी बंद करायची आणि मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कढी तयार. सुट्टीच्या दिवशी मुलं भरपूर त्रास देतात. कुठे बाहेर वगैरे गेलो तर ठीक असतं, पण मग घरीच राहायचं आहे ना, त्या दिवशी भरपूर त्यांचं चाललेलं असतं माझ्यासोबत खेळ, किंवा मी काय करू, असं काय करू, तसं काय करू. त्यातल्या त्यात आपण मोबाईलही देत नाही. तर गेल्या 1-2 दिवसापासून मला नवीन एक ट्रिक सापडली. हे वॉटर कलर ना असे पॅकच्या पॅक जे आहे कपाटामध्ये मला सापडले, आणि मी तिला दिले. तिला म्हटलं घे, तुला हवं तसं यूज कर आणि कलरिंग कर. आणि एवढी गुंतली ती त्याच्यामध्ये, कालपासून तिचं चाललेलं आहे. अगदी डिटेलिंग मस्त कलरिंग करते ती. आणि वेळ मिळाला की घेतला तिने कलरिंग करायला. म्हटलं हे छान मस्त ऑप्शन आहे. सो तुम्ही पण ट्राय करा. वॉटर कलर जे आहेत कुठल्याही प्रकारचे घेऊ शकतात आणि द्या मुलांना, एन्जॉय करू द्या. खूप मस्त कलरिंग करतात ते, लहान असो मोठे असो. तुमचा वेळ जर चांगला घालवायचा असेल, त्यांचाही चांगला जाऊ द्यायचा असेल तर मग चांगलं ऑप्शन आहे. आणि त्यानंतर बघा मी ना म्हणजे आता जेवण वगैरे झाल्यानंतर जवळजवळ 12:30 वाजता जे आहे ना हे सोफ्याचे कवर वॉश केले. आणि मी गेल्या मागे पण 1-2 व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं असेल, मी नेहमी सोफ्याचं कवर ना कधीही डायरेक्ट उन्हामध्ये सुकवायला टाकतच नाही. कारण ज्या गोष्टी थोड्या महागड्या असतात किंवा आपण परत घेऊ शकत नाही, किंवा कपडे देखील मी ट्राय करते की खूप कडक ऊन असलं ना तर खूप कडक उन्हामध्ये टाकतच नाही मी, कारण मग त्यांचा कलर उडून जातो आणि याचंही होऊ शकतं. सो मी आता जवळजवळ म्हणजे 12:30 झालेत तर ऊन म्हणजे गेल्यापैकीच आहे, आणि छान थोडं कडक निपवून जे आहे टाकण्याचा प्रयत्न करते. आणि गरम हवा किंवा मग छान हवेमध्ये हे सुकेल सायंकाळपर्यंत. तर याला आता एक साईडला जे आहे खाली टाकलं होतं मी, आणि आता एक इथे टाकून देते. सो हे सोफ्याचं जे वॉश करण्याचं काम होतं इझीमध्ये टाकून खूप लवकर निघतं, आणि हे पण माझं आता कंप्लीट झालेलं आहे. जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त झाले असतील, आणि मी नर्सरीचं जे आहे ना दर्शनच केलेलं नव्हतं. बाप्पा घरी होते त्यामुळे पण जाता येत नव्हतं. फायनली मी आज आली आहे नर्सरीमध्ये, आणि इथे मी पहिले दुसऱ्या नर्सरीमध्ये आली इथे, तर इथे एवढं जास्त व्हरायटीचे नव्हते. मी रेग्युलर जिथे जाते ना, म्हटलं तिथे जात नाही, स्वस्त तर प्लांट मिळतात, पण मागच्या वेळेसचे दोघंही झिनिया खराब झाले, तुम्हाला सांगितलंच मी, म्हणून म्हटलं 10-20 रुपये एक्स्ट्राचे गेले चालते, पण ह्यावेळेस चांगले जे आहे मस्त प्लांट्स आणावे. सो त्याच्या पुढेच एक नर्सरी होती, तिथे आले, आणि तिथे बऱ्यापैकी
बऱ्यापैकी प्लांट्स होते, घ्यायची तर खूपच इच्छा होती, पण म्हटलं नको, थोडी बाकी ठेवूया, म्हणजे पुढच्या सॅटर्डे संडेला अजून 1-2 प्लांट्स घेता येतील. मी एकसाथ कधीही शॉपिंग करत नाही. माझा ह्या गोष्टीवर म्हणजे विश्वास आहे की थोडं थोडं घ्या, म्हणजे एक्साइटमेंट नेहमी जी असते ना बरकरार असते लाईफमध्ये, आणि आपण एक्सायटेड नेहमी असतो गोष्टी नवीन घेण्यासाठी. एकसाथ घ्यायचं सगळं आणि मग सगळी एक्साइटमेंट 2 दिवसात संपते, आणि मला तसं आवडत नाही. सो इथून काही प्लांट्स मी घेतलेले आहेत. नवीन कंपोस्ट माझ्याकडे आलेलं आहे. मी जे आहे पॉटिंग मिक्स वगैरे मागवलं आहे. अजून मी जास्त एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टींना आता त्यामध्ये जे आहे त्यांचे एक्सपिरियन्स घेण्यासाठी. तर चला, मी प्लांटची इथे शॉपिंग करते. पिया पण पुढे एन्जॉय करणार आहे. तिला ते लाजाडूचं झाड असताना ते तिला सापडलं होतं. आणि चला, आता मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, अँड बाय.